आणि आता पुन्हा एकदा आपण राज्याच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातली घडामोड बघणार आहोत। अर्थातच 36 जिल्हे 50 बातम्या। बुलढाण्याच्या जळगाव जामोद तहसील कार्यालय परिसरात दोन गटात राडा। सुनगावच्या सरपंचांवर अविश्वास प्रस्ताव दाखल केल्याने दोन गटात वाद। रत्नागिरीतील पाली खानूतील महामार्गावरील हॅन इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीचं कार्यालय मनसेनं फोडलं। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांविरोधात मनसे आक्रमक। परभणीमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी फोडलं पीक विम्याचं कार्यालय। पीक विमा कंपनीकडून फसवणूक होत असल्याचा मनसेचा आरोप। परभणीमध्ये मंदिराच्या कंपाऊंडची जागा मोजण्यावरून भाजप आणि ठाकरे गटात वाद। गुलशनबाग परिसरात असलेल्या नागराज मंदिरावरून दोन गटात वाद। पुण्यातील वानवडी परिसरात दोन गटात तुंबळ हाणामारी। हाणामारीमध्ये एकाचा मृत्यू तर 3 जण गंभीर जखमी। सोलापुरात दोन गटात तुफान दगडफेक। शहरातील शास्त्रीनगर परिसरात मध्यरात्री दोन गट आमने सामने। कायदा सुव्यवस्थेचा भंग करणारे तरुण पोलिसांच्या ताब्यात। नाशिकमध्ये तलाठी परीक्षेत गैरप्रकार। म्हसरूळ परिसरातील केंद्राबाहेर तरुण ताब्यात। वॉकीटॉकी, मोबाईल, टॅब आणि हेडफोन जप्त। मोबाईलमध्ये प्रश्नपत्रिकेचे फोटोही आढळले। गोंदिया जिल्ह्यात प्रदीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकदा पावसाची हजेरी। बळीराजा सुखावला। तर परभणी जिल्ह्यात मात्र पावसाअभावी सोयाबीन पिकांची वाढ खुंटली। बळीराजा चिंताग्रस्त। परभणीमध्ये सलग 20 दिवसांपासून पावसाचा खंड आणि त्यामुळे पिकं कोमेजण्यास सुरुवात। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील विसरवाडी परिसरात ऊसावर पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव। ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत। पुण्यातील 128 गावं आणि 857 वाड्या वस्त्यांमध्ये यंदाच्या उन्हाळ्यापेक्षा पावसाळ्यात तीव्र पाणी टंचाई। सर्व गावांना टँकरनं पाणी पुरवठा करण्याची वेळ। ऐन पावसाळ्यात उजनी परिसरामध्ये अल्प पाणीसाठा। पुण्याच्या इंदापूर तालुक्यातील पाणी प्रश्न सध्या गंभीर। नाशिकच्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये टोमॅटोच्या दरात घसरण। गेल्या काही दिवसांमध्ये 75% टोमॅटोचा दर घसरला। लातूरच्या शेतकऱ्यांनी मूग, उडीद आणि सोयाबीन विक्रीसाठी हमीभाव केंद्राकडे फिरवली पाठ। हरभऱ्याला मात्र चांगला दर मिळाल्याने 145 कोटींचा हरभरा हमीभाव केंद्रावर विक्री। भुसावळ मध्य प्रदेश राज्याला जोडणाऱ्या रस्त्याची दुरावस्था। रस्त्यावर सगळीकडे खड्ड्यांचं साम्राज्य। छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगर परिसरात डोळ्यात मिरची पूड फेकून 30,000 गंडा। आरोपीला जमावानं पकडून केलं पोलिसांच्या स्वाधीन। पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती DS कुलकर्णी यांच्या जप्त केलेल्या गाड्यांचे लोगो चोरीला। पोलीस ठाण्यामध्ये उभे असलेल्या गाड्यांचेच लोगो चोरीला गेल्यानं आश्चर्य व्यक्त। औरंगाबादमध्ये श्वान पाळण्यासाठी पालिकेचा परवाना घेणं बंधनकारक। विना परवाना श्वान पाळल्यास मालकांवर दंडात्मक कारवाई होणार। नंदुरबारमध्ये 511 आदिवासी बांधवांना घरकुलाचं वाटप। पालकमंत्री विजयकुमार गावित, खासदार हिना गावित यांच्या हस्ते घरकुलाच्या चाव्या लाभार्थ्यांना सुपूर्द। नाशिकच्या कळवण तालुक्यातील निवाणे ग्रामपंचायतीमध्ये निधी हडप केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल। 30,49,000चा अपहार केल्याचा आरोप। नंदुरबारच्या शहादा तालुक्यातील कवळीतमध्ये आदर्श विद्यालयाची नवीन इमारत उभारणार। नवीन इमारतीच्या आश्वासनानंतर ग्रामस्थांचं आंदोलन मागे। गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकारांची लगबग। मूर्तीसाठी लागणाऱ्या सामानाचे दर वाढलेत आणि त्यामुळे यंदा मूर्ती खरेदीसाठी जास्त पैसे मोजावे लागण्याची शक्यता। बुलढाण्यामध्ये बुद्धिबळ स्पर्धेचं आयोजन। 300 शालेय विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग। नाशिकमध्ये गेल्या 20 दिवसात डोळ्यांच्या साथीचे रुग्ण जास्त वाढले। जवळपास 5,500 रुग्णांची नोंद। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर ब्रेक फेल झाल्यानं भरधाव ट्रकचा अपघात। सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही। तर नागपूरमध्ये भरधाव कारनं 2 बाईकस्वारांना बाईकसह 3 किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं। अपघातात दोन्ही तरुण गंभीर जखमी। संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात कुलगुरू प्रमोद येवले यांची गाडी अडवून युवक काँग्रेसकडून आंदोलन। जुन्या अभ्यासक्रमाच्या सर्व विद्यार्थ्यांना अंतिम वर्षात प्रवेश देण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन। सुट्टीच्या दिवशी हायकोर्ट उघडून आदिवासी विद्यार्थ्याला न्याय दिल्याची घटना। नागपूर खंडपीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्याचा बी प्रवेशाचा मार्ग मोकळा। वाढत्या गुन्हेगारी विरोधात आमदार सीमा हिरे आक्रमक। नागरिकांच्या ठिय्या आंदोलनानंतर आता सीमा हिरे देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार। साताऱ्यात शिवरायांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यानं हिंदुत्ववादी संघटना आणि महाविद्यालयीन विद्यार्थी आक्रमक। जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्ता रोको आणि घोषणाबाजी। पुण्यामध्ये रस्त्यावरील खड्ड्यांच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक। खड्ड्यात झाडं लावून आणि चांद्रयान 3चा देखावा दाखवत मनसेचं हे आंदोलन। भंडाऱ्यामध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षकाला 10,000ची लाच घेताना रंगेहात पकडलं। वाहतूक कारवाईतून नाव वगळण्यासाठी केली होती पैशांची मागणी। महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवर पोलीस आणि नक्षल्यांमध्ये चकमक। कमांडोंकडून नक्षल्यांचा तळ उद्ध्वस्त। नंदुरबारच्या दलेलपूर गावात बिबट्याच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलाचा मृत्यू। दुर्दैवी घटनेनंतर ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण। अहमदनगरच्या सावेडी परिसरातही बिबट्याचं दर्शन, त्यामुळे नागरिक भयभीत। नांदेडच्या नायगाव तालुक्यातील मुस्तापूर गावात जखमी मोराला ग्रामस्थांकडून जीवदान। जखमी मोरावर नायगावच्या रुग्णालयामध्ये उपचार।
कोल्हापुरात गोरक्षकाला मारहाण करणाऱ्या संशयिताला पोलिसांकडून व्हीआयपी ट्रीटमेंट, वैद्यकीय चाचणीसाठी नेत असता संशयितांचा खुलेआम मोबाईल वापर. गोंदियामध्ये आयोजित दिव्यांगांच्या कार्यक्रमावेळी सभागृहात विजेची समस्या, संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची बच्चू कडूंची मागणी. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात मराठी पत्रकार संघाचं आंदोलन, पत्रकार संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची मागणी. पुणे जिल्ह्यातील भोर तहसील कार्यालयासमोर पत्रकार संघाच्या वतीनं पत्रकार संरक्षण कायद्याची होळी, कायद्याची प्रत जाळत पत्रकारांकडून निषेध व्यक्त. तेलंगणातील हिबा फातिमा या मुस्लिम मुलीनं केलं भगवद्गीतेचं उर्दूत भाषांतर आणि मुनगंटीवार यांच्या समोर उर्दू गीतेचे श्लोकही तिने पठण केले. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांची 10 किलोमीटरपर्यंत दुर्गम डोंगरावर पायपीट, कराडच्या ओंडोशीमधील प्रस्तावित बंधाऱ्याच्या जागेची पाहणी करण्यासाठी चव्हाण हे पायी चालत गेले. छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षणासाठी घरापासून लांब राहत असलेल्या विद्यार्थ्यांसोबत आमदार रोहित पवारांचा संवाद, एमपीएससी आणि विविध शाखांतल्या विद्यार्थ्यांच्या समस्यांवर पवारांची चर्चा. अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी घेतलं साईबाबांचं दर्शन. अधिकारी पी शिवाशंकर यांच्याकडून तीनही नेत्यांचं स्वागत. पुण्याच्या कोंढवा परिसरातील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या महिलेविरोधात अश्लील आशयाचे मेल, सोसायटीच्या 40 सदस्यांना हा मेल पाठवल्याचा प्रकार समोर, त्यानंतर शेखर धोत्रे याच्यावर गुन्हा दाखल. नागपूरच्या एमआयडीसी जवळ 2 मित्रांवर अज्ञात हल्लेखोरांकडून प्राणघातक हल्ला, एका तरुणाचा मृत्यू आणि एक तरुण गंभीर जखमी. दुसरीकडे नाशिकमध्ये सुद्धा खुनाचं सत्र सुरूच, पूर्ववैमनस्यातून तरुणाचा निर्घृणपणे खून, भर दिवसा अंबड या ठिकाणी महालक्ष्मी नगरमधली ही घटना. तर नागपूरमध्ये दरोड्याच्या तयारीत असलेल्या 6 आरोपींना घातक शस्त्रांसह अटक, आरोपींकडून एमडी ड्रग्जही जप्त. नागपूर विमानतळावरील बोर्डिंग गेट परिसरात एका वैमानिकाचा मृत्यू, नागपूरहून पुण्याला विमान घेऊन जाण्यापूर्वीच ही घटना. मनोज सुब्रमण्यम असं वैमानिकाचं नाव.